कल 17 अप्रैल 2024 को जलगांव एमआईडीसी के मोरिया ग्लोबल केमिकल फैक्ट्री में आग लगने से हुई दुर्घटना में सूत्रों के अनुसार पता चला है कि 20 से ज्यादा घायल हुए कर्मचारियों को सहारा हॉस्पिटल में भर्ती किया गया था और बाद में जिले के मेडिकल कॉलेज में ले जाया गया था। लेकिन घटना के दौरान 2 नहीं बच पाए और ना ही उनकी अभी तक पहचान हो पाई है। घटना की जानकारी मिलने के बाद पालक मंत्री गुलाबराव पाटिल, मंत्री गिरीश महाजन और इनके साथ जलगांव जिला कलेक्टर घटनास्थल पहुंचे। इस दुर्घटना के बारे में पालक मंत्री गुलाबराव पाटिल और गिरीश महाजन ने क्या कहा, देखिए। जखमी झाल्याचे या ठिकाणी दिसतंय आणि मला तरी असं वाटतं की मुंबईला सुद्धा हलवण्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की चांगली ट्रीटमेंट व्हावी याच्याकरता या ठिकाणी डीन यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की त्यांना मुंबईला जरी ट्रीटमेंट करावी लागली तरी आपण करूया आणि मला तरी असं वाटतं की लवकर तातडीने इकडे शिफ्ट केल्यामुळे यश येईल अशी खात्री आम्हाला आहे। आगीचं कारण काही समोर आलंय का? आता समजेल आगीचं कारण, कारण की अजूनही तिथे आग विझवण्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आगीचं कारण अजून समजलेलं नाही आहे, पण चौकशीमध्ये ते येईल। किती कर्मचारी त्या कंपनीत काम करत होते, किती जखमी झाले, काही अडकल्याची भीती व्यक्त केली जाते? अडकल्याची भीती आहे। आता अजून मी त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही आहे, पहिले इकडे चालू आहे कारण माहिती पडल्यावर मी इकडे आलो, आता त्या ठिकाणी जातो आहे आणि अजूनही 2-3 जण अडकल्याची भीती त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। नाही, रुग्णांची विचारपूस केली असता या ठिकाणी वर एवढं वाईट आहे की आपल्याला जास्त बोलणंही उचित होणार नाही। त्यांना वाचवणं ही सगळ्यात प्रथमदर्शनी महत्त्वाची गरज वाटते, त्यामुळे सिव्हिलपेक्षा जर मुंबई हलवता आलं तर ते महत्त्वाचं होईल। खूप दुसरा एक राजकीय विषय आज समोर होतो, गंभीर आहे। दर्शनाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, सत्यनारायण राऊतांना ही धमकी दिली गेल्याचं सांगण्यात येतं। मला काही त्याच्यातलं माहीत नाही, आपल्याकडनं ती माहिती मिळते आहे, पण सरकार म्हणून अशी जर धमकी आली असेल त्याची चौकशी होईल। आणि त्यानंतर या कंपनीला त्या ठिकाणी आग लागली आणि त्यात जवळपास 17 लोक आतापर्यंत आपण बाहेर काढू शकलो नाही। मला वाटतं की फार ऑलमोस्ट 8 एका 2 छोटे तर मला जास्त लोक नसतील, पण 17 पेशंट जे आहेत ते जळालेल्या स्थितीमध्ये आहेत। त्यांना काही खाजगी रुग्णालयामध्ये, काही ते मेडिकल कॉलेजला, सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी आपण आणलेले आहेत। मला वाटतं की त्यातले 3-4 लोक अधिक जळालेले आहेत, म्हणजे जवळपास 80%च्या वर ते बर्न त्या ठिकाणी आहेत। त्याच्यावर सगळे उपचार या ठिकाणी आमचे डॉक्टर्स करत आहेत, मेडिकल टीम तिथे काम करते आहे। आग आता आटोक्याच्या ठिकाणी आलेली आहे, तर आतमध्ये अजून किती लोक आहेत? मला वाटतं अजून 2-3 लोक आता असावे जसा संशय त्या ठिकाणी, कारण काही सापडत नाही आहे। त्याचे नाते म्हणतात आमच्या घरचा मुलगा शिफ्टवर आला तर कुठे गेला, त्यामुळे ते सापडत आहेत। मला वाटतं अजून 2-3 लोक आतमध्ये अडकले असतील अशी भीती त्या ठिकाणी वाटते, पण थोड्याच वेळामध्ये ते तासामध्ये ते त्या ठिकाणी आपण शोधून काढतो। हो, तुम्ही घटनेचा आढावा घेतलेला आहे, रुग्णांची विचारपूस या ठिकाणी केलेली आहे, प्रशासनाच्या वतीने कसं पाऊल असणार आहे? अरे सकाळपासून प्रशासन अतिशय अलर्टवर आहे। सगळे जिल्ह्यातले फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी आले, स्वतः जिल्हाधिकारी, SP, सगळे पोलीस अधिकारी सगळे त्या ठिकाणी सकाळपासून, आणि कार्यकर्ते आमचे स्थानिक आमदार आहेत, सगळे नगरसेवक आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी अतिशय अलर्ट होते आणि लगेच तात्काळ आपण त्यांना रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी हलवलेलं आहे। इथे सगळी मेडिकलची टीम, मेडिकल कॉलेजची आहे, सगळी तयार त्या ठिकाणी आहे। मला वाटतं रुग्णांवर उपचार चाललेले आहेत, सगळ्या रुग्णांचा उपचार हा मोफत केला जाईल, त्यांना कोणालाही पैसे त्या ठिकाणी द्यावे लागणार नाहीत। शासनाच्या वतीने आम्ही सगळा तो खर्च त्या ठिकाणी जो असेल तो खाजगीमध्ये असेल, सरकारीत असेल, तो या ठिकाणी मी करतो। खूप कशामुळे आग लागली काही समोर आलं आहे का? अजून काही समोर आलं नाही। अचानक त्या ठिकाणी मोठा ब्लास्ट झाला, तुम्ही सगळ्यांना विचारलं काही नाही, त्यामुळे मोठा आवाज त्या ठिकाणी झाला, काही जणांच्या कानालाही त्रास झालेला आहे आणि अचानक आग लागली, त्यामुळे सगळे त्याच्यामध्ये घोळपाने गेलेले आहेत। पण 17 रुग्ण मी तुम्हाला सांगेल की त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यातले 8-9 रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल आहेत, काही खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत, पण 4-5 रुग्ण हे 80%च्या वर जळालेले आहेत। हो, अद्यापही त्या केमिकल कंपनीमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, याच्या संदर्भात अधिकृत काही माहिती आपल्याकडे आली? मला वाटतं नातेवाईक जे आलेले तिथल्या वर्कर्स कामगारांचे, तेवढं असं वाटतं की 2-3 लोक अजून आत अडकलेले असतील, कारण त्यांना इजाही झालेली असेल मोठी, कारण आग इतकी मोठी होती, धूर इतका मोठा होता की ते बाहेर थांबणे मुश्किल होतं। त्यामुळे त्यांची परिस्थिती काय आहे ते सांगता येत नाही, पण सर्व आमचे फायर ब्रिगेड असेल, पोलीस कर्मचारी आहेत, प्रशासन आहेत, महसूल आहे, स्वतः जिल्हाधिकारी आहेत, एका ठिकाणी दर ठोकून आहेत। मला वाटतं थोड्याच वेळामध्ये अजून आत कोणी आहे की काय
काही समोर येईल. हो 30 ते 40 बंब आतापर्यंत या ठिकाणी वापरण्यात आले तरी सुद्धा आग अद्यापही नियंत्रणात नाही. विशिष्ट प्रकारच्या रसायनांचा वापर करून ही आग नियंत्रणासाठी केमिकल फॅक्टरी पण होती, त्यामुळे केमिकल पुन्हा राऊंड पेट घेतो. थोडंसं फायर ब्रिगेडने आपलं पाणी मारणं बंद केलं की पुन्हा त्या ठिकाणी आग भडकते आहे. पण आता जवळपास 80% आग आटोक्यात आलेली आहे. 80% आग आटोक्यात आलेली आहे. आणि यानंतर आत गेल्यावरच कळेल की अजून किती कामगार त्यामध्ये अडकलेले आहेत. अद्यापर्यंत कोणी मयत झाल्याची काही समोर आलेलं आहे. अजूनपर्यंत तर पुढे मयत झाल्याची बातमी या ठिकाणी नाही. हो दुसरा तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.